संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। संजय निरुपम यांनी सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीत पाठवण्यात आला होता आणि त्यानंतर आता त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी झाली आहे। याआधी स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरुपम यांना वगळण्यात आलं होतं। आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आपला दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, काय माहिती आहे या संदर्भात? संजय निरुपम यांनी सातत्याने जी भूमिका घेतली, विशेषतः त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाविरोधात जो काँग्रेसचा मित्र पक्ष आहे त्या विरोधात भूमिका घेतली होती आणि गेल्या अनेक दिवस ज्या बातम्या येत आहेत की संजय निरुपम कदाचित काँग्रेस पक्ष सोडून जाऊ शकतात, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम जे दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेत होते, विशेषतः पक्षाच्या विरोधामध्ये ते भूमिका घेत होते। मध्यंतरीत नुकतंच त्यांनी जे ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की आतापर्यंत जी सर्वात गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत असलेले काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी पेन आणि कागद आणि कलम आणि ऊर्जा खर्च करू नये असं संजय निरुपम यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर आज संजय निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळलं होतं आणि आता जी आपल्याला माहिती मिळते ती त्यांच्या पार्टी डिसिप्लिनरी कमिटीने संजय निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतलाय। आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एक 6 महिन्यांसाठी हा निर्णय 6 वर्षांसाठीचा हा निर्णय असं कळतंय की 6 वर्षांसाठी संजय निरुपम हे पक्षातून काढले जातील, पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली आहे। याविषयीचं अधिकृत वक्तव्य आणि अधिकृत माहिती लवकरच काँग्रेस पक्ष देणार आहे। त्यामुळे आता इतकं स्पष्ट आहे की संजय निरुपम हे आता काँग्रेस पक्षाचे सदस्य राहणार नाहीत किंवा काँग्रेस पक्षाचा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे कुठलेच अधिकार हे 6 वर्षांसाठी नसतील। त्यांना अखेर काँग्रेस पक्षातून सोडचिठ्ठी देण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षाच्या डिसिप्लिनरी कमिटीने केलेल्या निर्णयानुसार। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।